तर नाशिकमध्ये भाजपनं जल्लोष केला। मराठा आरक्षणाचे प्रश्न सुटले आणि त्यामुळे भाजपनं एकच जल्लोष केला। जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे हा आनंदोत्सव भाजपच्या कार्यकर्त्यांनी सादर केला। तर आपण पाहतोय इथे मुंबईत आझाद मैदानावर राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीने जीआर काढला आणि जीआर काढल्यानंतर एकच जल्लोष पाहायला मिळाला। आपण पाहतोय नाशिकची ही दृश्य नाशिकमध्ये। तर आपण पाहतोय किरण गोटूर आमचे प्रतिनिधी यावेळी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाणार आहोत। किरण, आपण पाहतोय एकीकडे मुंबईत जरांगेंचं उपोषण सुटलं, आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळालं आणि फडणवीसांनी सुद्धा काही वेळापूर्वीच या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती। नाशिकमध्ये एकच जल्लोष होतोय, काय अपडेट्स या सगळ्या संदर्भातले? आरक्षणाच्या मुद्द्यावरती गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये जरांगे पाटील हे जे उपोषण करत होते, पण आज सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण हे सोडलेलं आहे आणि त्यानंतर नाशिक भाजपकडनं अशा पद्धतीने जल्लोष हे करण्यात येत आहे। हातात धन्यवाद देवा भाऊ अशा पद्धतीचे पोस्टर घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते भाजपचे ते जल्लोष करतायत। मागच्या काही काळापासून हे सगळे कार्यकर्ते अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आहेत। भाजपचे सगळे लोक आहेत, भाजपचे लोक एकच घोषणाबाजी करत हे जल्लोष करतायत। भाजपचे शहर अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया। खरं तर गेल्या काही दिवसांपासून हा आंदोलन सुरू होता, पण आज आंदोलन संपलेलं, आपण जल्लोष करताय, काय प्रतिक्रिया आहे? आज या ठिकाणी आम्ही सर्व आनंद व्यक्त करतोय की देवेंद्रजींनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आणि मागण्या नुसत्या लेखी मान्य नाही केल्या तर त्याचा जीआर सुद्धा काढला। त्यामुळे इतर नेत्यांनी जे देवेंद्र फडणवीसांवर जे टीका करत होते त्यांनी 50 वर्षात आपण काय केलं याचं आत्मपरीक्षण करावं। आम्ही देवेंद्रजी फडणवीसांचं याबद्दल अभिनंदन करतो की त्यांनी जीआर काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या। एकूणच अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहेत। गुलाल उधळून हे भाजपचे हे सगळे कार्यकर्त्यांनी आता जल्लोष केलेला आहे। अजून काही नेते, स्थानिक नेते भाजपचे, खूप मोठा ऐतिहासिक निर्णय। धन्यवाद देवा भाऊ। आज मराठा समाजाच्या दृष्टीने, तमाम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा विषय आज संपन्न झालेला आहे। मराठा समाजाच्या वंचित घटकांना आज न्याय मिळालेला आहे आणि जो आर्थिक दुर्बल घटक आणि मराठा समाजामधील मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि उत्तर महाराष्ट्रातील जो मराठा समाज, ज्याला चांगलं आजपर्यंत कुठल्याही शासनाने, अनेक सरकार आले, काँग्रेसचे सरकार तर काही वर्षापासून होते, पण कधी त्यांनी कायम तोंडाला पानं पुसले, पण आमच्या देवाभाऊ आणि महायुतीच्या सरकारने हा निर्णय घेऊन तमाम मराठा समाजाला खुश केला आहे। धन्यवाद देवाभाऊ। तर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत। नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हे सगळे जे प्रश्न होते ते प्रलंबित होते, पण गेल्या अनेक वर्षानंतर हे प्रश्न आता मार्गी लागलेत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने हे सगळे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत, म्हणून आज नाशिक भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात येत आहे। किरण, एकीकडे नाशिक भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात येतोय, मात्र दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बोलत असताना हेही आवाहन केलं होतं, ही विनंती केली होती ओबीसी समाजाला की आता उपोषण, साखळी उपोषण करण्याची गरज नाहीये। तर या संदर्भात नाशिकमध्ये भाजपच्या ओबीसी सेलमध्ये काय वातावरण आहे, त्याचे काही अपडेट्स? नक्कीच किरण, माझा आवाज येतोय तुमच्या पर्यंत? किरण, इथे एकीकडे नाशिकमध्ये भाजपचे कार्यकर्ते मराठा आरक्षण मिळालं म्हणून जल्लोष करतात, फडणवीसांचे आभार मानतात, मात्र काही वेळापूर्वीच फडणवीस यांनी बोलताना ओबीसी समाजाला आवाहन केलं होतं, त्यांना विनंती केली होती की आता साखळी उपोषणाची गरज नाहीये, कारण ओबीसी मधनं आरक्षण दिलं जात नाही आणि त्यामुळे जो तिढा निर्माण होणार होता तो होत नाहीये। तर या संदर्भात ओबीसी सेलशी काही कॉन्टॅक्ट झाला का, त्यांच्याशी काही बोलणं झालं का, तिथे काय वातावरण आहे?
अद्याप ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया कळू शकलेली आहे, पण गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आरक्षण च्या मुद्द्यावरती आंदोलन सुरू होतं आणि ओबीसी मधूनच आरक्षण हवा आहे अशा पद्धतीची मागणी होत होती. या सगळ्या मागणीनंतर काहीच मराठा संघटना आणि जे ओबीसी संघटना या दोन्ही संघटनांमध्ये काही प्रमाणात का होईना तेढ निर्माण झालेला होता, पण यामध्ये मध्यस्थी करून एक मधला मार्ग जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा उपोषण मागे घेतलेलं आहे आणि त्यानंतर नाशिक भाजपकडनं हे अशा पद्धतीनं जल्लोष हे नाशिकमध्ये करण्यात येत आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रश्न प्रलंबित होते आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे सगळे प्रश्न मार्गी लावलेले आहेत असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच धन्यवाद देवाभाऊ हे बॅनर हातात घेऊन सगळे भाजपचे नेते पदाधिकारी हे सगळे जल्लोष करतायत. हे गुलाल उधळून हे सगळे जे स्थानिक नेते पदाधिकारी आहेत हे जल्लोष करताना आपल्याला नक्कीच किरण, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल. तर आपण पाहतोय की एकच जल्लोष नाशिकमध्ये सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. देवाभाऊंचे, मुख्यमंत्र्यांचे देवाभाऊ तुमचे आभार म्हणत आभार मानलेले आहेत.